A+ वरळीच्या नादात तो स्मशानच गायब करून टाकलं. अख्ख्या मुंबईवर बोलतायत. पण ज्या वरळीने त्यांना निवडून दिलं त्या वरळीतल्या समस्या किती आहेत? आदित्यजी निवडून आले पहिल्या वेळेस 2019ला. त्याच्यानंतर स्मशानभूमी, जी हिंदू स्मशानभूमी कधीही ओपन टू स्काय असते, ती क्लोज केली. तुम्ही जर आत्ता त्या स्मशानभूमीमध्ये जाल तर 5 स्टार काहीतरी बनवलं, असं पार्किंग बिर्किंग काही बनवलं, ते देवाला माहिती काय कोणाच्या प्लॅनिंगने बनवलं. इथले ज्याच्या घरी असे काय होतं आणि माणूस जातो दगावतो, त्याला अग्नी द्यायचा असेल तर माणूस, वरळीचा माणूस पहिला विचार करतो की इथे न जाता, वरळीत न जाता शिवाजी पार्कला जातो. का तर तिथे पूर्ण धूर धूर होतो. अशा अनेक केसेस आहेत की तिथे अग्नी जसा दिला, अग्नी दिल्यावर माणसं, काही लोक बेशुद्ध पडलेत, कारण सफोकेशन होतं, हवा बाहेर जात नाही, एक्झॉस्ट नाही. आता त्यांनी काय केलं का 4 सीझन हॉटेल बरोबर काय केलं आम्हाला माहित नाही. पण विषय असा आहे की ज्या घरात माणूस जन्माला येतो तो जाणार असतो. प्रत्येकाच्या घरात ही समस्या असते. तो कधीतरी स्मशानात जाणार असतो. आमचं स्मशान 2019च्या आधी ओपन टू स्काय होतं. यांनी काय केलं आणि A+ वरळीच्या नादात तो स्मशानच गायब करून टाकलं आणि त्यामुळे लोकांना अतिशय त्रास होतो.